निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। रेवण, आई काय झालं? रेवण, कामिनी मावशी आली आहे, तिला तुझ्याकडे काम आहे। सांगा, मी काय करू तुमच्यासाठी? रेवण, अरे हे वनात गेलेत, घरी नाही आला तो अजून। येणारही नाही। असं नको म्हणू रेवण, मला ठाव आहे तुला समजतंय ते परत येतील असं काहीतरी कर। तुम्हाला वाघाचे आणि सिंहाचे केस कशाला पाहिजे होते? रेवण, हे काय विचारतोयस तू? खरं तेच विचारतोय। रेवण, मी तुझ्या पाया पडते, माझं एवढं काम कर र। अहो कामिनी ताई, हे काय करता आहात तुम्ही? उठा बरं, उठा उठा। आप्पा परत येतील। खरं नव? ते आल्यावर विचारा की ते झाडावर जाऊन का बसले होते। वय विचारते। ते येईपर्यंत महादेवाला दुधाचा अभिषेक करत राहा। वय येत, चला। खाली वाघ बसलाय म्हणून झाडावरून उतरता येईना। चांगलाच अडकलोय। त्या गुरुवाईला काय ते सांगायला, वाघाची केसान वाघाची केसान। इथं जीव लय चिळ आहे। वासू, आज कामिनी आलीये, उद्या अख्खा गाव येईल। अगं येऊ दे की मग। तुम्हालाच त्रास होईल त्याचा। काय ग कामिनी, काय सांगितलं रेवणने? ते येतील असं म्हणलंय। अगं, मला विचारलं असतंस तर मीही तेच सांगितलं असतं की ते येतील म्हणून।
बरं येते बघू. चल ग सुमती. झाडावर चढलो म्हणून वाचलो. मला कचा कचा खाल्ल्याशिवाय हो काय जात नाही. गुरुआई वाचव मला गुरुआई. माझी बायको तिकडं माझी वाट बघते गुरुआई. महादेवाला दुधाचा अभिषेक करत राहा. गुरुआई मी हाका मारतोय तुमच्या पाथर पोचतायत नव. गुरुआई गुरुआई चिमित करा चालू म्हणायचा. आता उतरून जी धूम टाकतो हे गाव आल्यावर थांबतो. माझं नाव मच्छिंद्रनाथ आहे. आपल्या कडेला हे जे वाघ सिंह आहेत ते कसे काय? कारण त्यांची भाषा मला येते. कशी काय? काही सिद्धींच्या प्राप्तीमुळे. मलाही हव्या तशी सिद्धी. त्यासाठी गुरु सद्गुरूंची कृपा हवी.
ह्याचा अर्थ मला श्री दत्तगुरूच सांगतील. शुभम भवन. गुरुवर, आपली आणि रेवणची भेट झाली का? होय, येऊन गेला तो. गुरुवर, रेवणचं गुरुपद तुम्हीच भूषवता. मला तर माझं बालपण आठवलं. तुम्ही मला ज्या ज्या गोष्टी शिकवल्या होत्या त्या त्या सगळ्या आठवल्या. स्वाभाविक आहे. दत्त महाराजांनी मला संकेत दिला आणि मी इकडे गावाच्या कडेला येऊन थांबलो. गुरुवर, तुमची आणि रेवणची पहिली भेट कशी झाली? कडेला काही वाघ आणि सिंह घेऊन बसलो होतो. तो आला भेटायला, घाबरला मात्र नाही. रेवणमध्ये भय असूच शकत नाही. दत्त महाराजांनी त्याला दर्शन घडवलं होतं. त्याला या दिव्य दर्शनाचा अनुभव आहे. होय गोरक्षा, त्याला ज्ञान मिळवण्याची खूप इच्छा आहे. जे दिसतं त्याविषयी कुतूहल आहे. गुरुवर, या बालवयातही रेवणला काही सिद्धी प्राप्त आहेत, हे खरं आहे का? होय, श्री दत्त महाराजांनी त्याला कानमंत्र दिला. त्याचा त्याने दिवस रात्र जप केला. परंतु त्याला आता माझ्याकडे जी सिद्धी आहे ती हवी आहे. हे चांगलंच आहे गुरुवर. माझी ही इच्छा आहे गोरक्ष की माझ्याकडे जी सिद्धी आहे ती त्याला मिळावी. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. रेवण, काय रे, काय सांगितलंस कामिनीला? आत्या, ते मी तुला का सांगू? पाहिलं पाहिलं कसा उलट उत्तर देतोय ते. अगं रेवणने तुला काही सांगावं असं हट्ट का करतेस तू? या कामिनीला ना काय झालंय कुणास ठाऊक. बुद्धी भ्रष्ट झालीये तिची. रेवण, हे बघ, एक महत्वाचं आहे. तू जे सांगितले ते जर खोटं ठरलं तर अवघड होईल. मी स्वतःहून कोणाकडे गेलो नाही, ते स्वतः माझ्याकडे आल्या. त्यांनी मला त्यांचं दुःख सांगितलं आणि त्यासाठी मी देवाकडे प्रार्थना केली. माझी पण एक इच्छा आहे, ती पूर्ण करशील? हे तू गप्प बस.
जर खोटा ठरलास तर लोक मारतील. असं कसं कोणी मारेल? गुरुवाई कसला विचार करत चाललाय? ते तुला सांगून काय उपयोग आहे का? ते हायच म्हणा, तुमचा आमासने कधी काही समजला आहे बाय? ते जाऊ दे. त्या आप्पाला इथून जाताना बघितलं का ते सांग. आमच्यावर कशा पायी वरडताय? इकडूनच निघाले आहेत ते. मग व्हा बाजूला. मेल्याच्या डोक्यात परत काहीतरी वंगाळ आले बघा. हे आहेच म्हणा. हे आणि आप्पा एकत्र आल्यावर काय चांगलं होईल का? पर काही बी म्हणा, ते एवढू सपोर ते समद्याच निजड जाते. घाबरला वाटतं मला वाघ. चला. हे आप्पा इकडे. बोला गुरुबाई. आणलं का वाघाचे केस? आधी घरी जातो मग बोलू. येतो. दुसरा गुरु सापडला का काय असली? अगं बया, हे आले की. कामिनी. अहो, तुम्हाच मी बघितलं आणि जीवात जीव आला की. अगं त्या गुरुवाईच्या नादाला लागून जीव गेला असता माझा आज. मला वाटलंच, म्हणून मी आता रेवणकडे गेले होते. कशाला? हो, तो म्हणला की तुम्ही परत येणार म्हणून. अगं येडी का खुली तू? काय बी बोलतीस? ते पोरग माझा जीव वाचणार काय? अरे रेवण कुठं आहे? काय झालं? हाव, रेवणनं जसं सांगितलं तसं आप्पा आले की घरला. लक्ष्मी, ए लक्ष्मी. आले हो. काय हो, काय झालं? रेवणने जे सांगितलं ते खरं ठरलं. देव पावला म्हणायचं. हो, रेवणला बोलवा आणि त्याचं तोंड गोड करा. हो, रेवण, ए रेवण.
इकडे. रेवण सामान्य नाही. त्याच्यावर दिव्य विभूतींची कृपा आहे. देवदेवतांचे ध्यान आहे. तो साक्षात ईश्वराशी जोडलेला आहे. कानिफनाथांनी जे सांगितलं होतं ते सगळं आठवलं. तू सामान्य नाहीयेस.